बातमी पाहणार आहोत उल्हासनगरमधून। उल्हासनगरमध्ये भाजप आणि सेनेमध्ये नाराजी नाट्य रंगले। रवींद्र चव्हाणांनी समिती गठीत करण्यासंदर्भात फक्त व्हॉट्सअपवर मेसेज केलेत। आमच्याबरोबर कोणतीही बैठक घेतली नाही अशी नाराजी उल्हासनगर शिवसेना गटाचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केली। तर आमची इतर पक्षांना घेत स्वबळाची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान उल्हासनगर शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्याबरोबर या सगळ्या घडामोडींबाबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। उल्हासनगर महापालिकेसाठी देखील महायुतीमधील पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे। भाजप, शिवसेना आणि त्यांच्यासोबत टीम उमी कलानी उल्हासनगरमध्ये निवडणूक लढणार आहे। मात्र जागा वाटप संदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारची घोषणा अजून करण्यात आलेली नाही। फक्त एवढं सांगितलं जात आहे की जागा वाटप सुरू आहे आणि अंतिम टप्प्यात आहे। आपल्यासोबत उल्हासनगरचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी जी आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत, जाणून घेणार आहोत की चर्चा जी सुरू आहे जागा वाटप संदर्भात काय निर्णय घेण्यात आला आहे। सर, नाही, अजून तशी काय कुठल्या पक्षाबरोबर ऑफिशियली चर्चा सुरू नाही। भारतीय जनता पक्षातर्फे आमची युतीची घोषणा करण्यात आली। भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय पक्षाचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांनी व्हॉट्सअपला त्यांचं पत्र जाहीर केलं। त्यामध्ये समन्वय समिती नेमण्यात आली। समन्वय समिती शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय समिती आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सहीचं पत्र बघितलं। परंतु भारतीय जनता पक्षाकडनं आत्तापर्यंत कुठलीही चर्चा करण्यासाठी फोन किंवा बोलणी करायला तुम्ही आपण बसू, बैठक घेऊ असे कुठलाही फोन किंवा चर्चा करण्याचा फोन आम्हाला आलेला नाही किंवा बोलल्या गेलेलं नाही। सर, काय वाटतं तुम्हाला की एकूण 78 जागा आहे, किती जागा तुम्हाला मिळाली पाहिजे? शिवसेनेला सगळ्यात अधिक जास्तीत जास्त जागा मिळतील, कारण आमची आता जर TOK, आम्ही शिवसेना, साई पक्ष, RPI, प्रमोद टालेंचा पार्टी असं जर बघितलं तर आमच्याकडे जवळजवळ 54 जागा स्टँडिंग नगरसेवक आहेत आणि त्या स्टँडिंग नगरसेवकांना सगळ्या जागा सुटल्या पाहिजेत अशी आमची मागणी असणार आहे। 54 जागा तरी कमीत कमी आम्हाला सुटल्या पाहिजेत। काय वाटतं तुम्हाला, युती होईल? सर, युती इतर ठिकाणी होते, महाराष्ट्रामधल्या सगळ्याच महापालिकेमध्ये मला जवळजवळ युती होताना दिसते, परंतु उल्हासनगरमध्ये काय होईल ते सांगता येत नाही। युती झाली तर चांगलं आहे, नाही झाली तरी आम्ही आमचे जे काही सहकारी मित्रपक्ष आहेत त्यांच्याबरोबर ह्या महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत। हे होते राजेंद्र चौधरी, ज्यांच्या आसपास म्हणणं आहे की युती संदर्भात फक्त एक व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज आला आहे। समन्वय समिती गठीत करण्यात आली, मात्र कोणती चर्चा अजून झालेली नाही। यासोबतच युती नाही झाली